जांभुडे यांची जावली तालुका शिक्षक संघाच्या एकमतानं निवड करण्यात आली। त्याचा हेतूही असा आहे त्यांनी त्यांच्या काळामध्ये चांगल्या पद्धतीचं काम केलं ते आम्ही बघू शकतो। त्यांना संघाचे विचार पटले, संघाची संस्कृती पटली, संघ हा शिक्षकांची नेहमी अडीअडचणी सोडवत असतो हे त्यांच्या ते लक्षात आलं आणि त्यांनी ठरवलं की आपण शिक्षक संघामध्ये प्रवेश केला पाहिजे। ते त्यांच्या त्याच पद्धतीनं शिक्षक संघानं मोठेपणा घेऊन त्याचा सन्मान केला। त्यांच्या भविष्यासाठी त्यांची कारकीर्द चांगली जाईल, शिक्षकांचे हिताचे प्रश्न त्यांनी सोडवले या त्यांना मनापासून शुभेच्छा माझे जिल्हाध्यक्ष म्हणून। प्रथमतःच या बामनोली विभागाला दुर्गम भागाला न्याय दिला जातोय, काय सांगाल? दुर्गम भागामध्ये एकजूट असते, अडचणीचं प्रमाण जास्त तिथं असतं। पण जर संघटनेचे पद तिथे दिलं गेलं अध्यक्षपद, तर संघटनेच्या वाढीसाठी प्रशासन आणि अधिकारी पदात यांचा समन्वय साधून शिक्षकांचे प्रश्न सोडवतील आणि दुर्गम भागाला पहिल्यांदाच अध्यक्ष त्यांनी विरोध देते। कारण दुर्गम भाग बांधलेले असतात, पूर्वीपासूनच संघटनेकडून होता, त्याला न्याय द्यायचा प्रयत्न संघटनेने केला। तालुका शिक्षक संघानं आज बामणी तालुका अध्यक्ष माझी निवड केली। आज बामणी विभागामध्ये इतिहासामध्ये पहिल्यांदाच शिक्षक संघाने वेळोवेळी आपल्याला त्या ठिकाणी चांगलं देण्याचा प्रयत्न केला, पण अध्यक्षपदाची धुरा ही बामणी विभागामध्ये इतिहासात पहिल्यांदाच त्यांनी आपल्याला देण्याचा प्रयत्न केलेला आहे। सर्व बामणी विभागामध्ये आम्ही आज 60-70 शिक्षक या ठिकाणी आज शिक्षक संघामध्ये आम्ही प्रवेश करून आज जावली तालुका शिक्षक संघाची अध्यक्षपदाची धुरा आज आमच्या खांद्यावरती सर्व शिक्षक संघाच्या नेते मंडळांनी दिलेली आहे। आमच्या बामणी विभागातील आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक जांभळे गुरुजी आणि तालुक्यातील आमचे मार्गदर्शक जिल्हा संघाचे नेते मुळे गुरुजी, मुळे सर, सर्वच आरती दळवी साहेब आणि आमच्या बामणी विभागातून आलेले सर्व भोसले सर असतील, आमचे बंधू शंकरजी भोसले, विजयजी भोसले, गणेशजी कदम, आनंद जाधव, सर्वच आमचे बडे सर, पवार सर, सर्व मंडळी, आमचे महिला शिक्षिका माननीय गायकवाड मॅडम, खरात मॅडम, सर्वच महिला आलेल्या सर्व शिक्षिका 60-70 जण आम्ही या संघामध्ये प्रवेश करून आनंद होत आहे। आणि शिक्षकांचे यापुढे तालुक्यातील सर्व शिक्षकांचे जे प्रश्न असतील ते आम्ही चांगल्या पद्धतीने सोडवण्याचा नक्की प्रयत्न करेन, एवढंच या ठिकाणी सांगतो। आणि तालुका शिक्षक संघाचा महामेळावा संपन्न होतोय आणि खऱ्या अर्थानं जावलीमध्ये निष्ठावंत शिक्षक येणाऱ्या नवीन शिक्षकांना आधार देणं, निष्ठेनं काम करणं, आपुलकी, प्रेम आणि जिव्हाळा याचं मूर्तिमंत उदाहरण आज या ठिकाणी पाहायला मिळालं। जावली तालुक्यामध्ये शिक्षक संघाची ताकद अतिशय वाढलेली आहे। बामनोली विभागामध्ये 100% सर्व शिक्षक बांधव आज या ठिकाणी आमच्या विभागाचे आमचे मित्र तान्हाजी अंगोंडे सर यांनी जावली तालुका शिक्षक संघामध्ये प्रवेश केल्यामुळं अनेक त्यांचे मित्र आणि नवीन सहकारी या ठिकाणी जावली तालुक्याच्या शिक्षक संघामध्ये सामील झालेले आहेत। आणि खऱ्या अर्थानं जावलीची परंपरा आहे की जावली तालुक्यामध्ये फक्त संघ आणि संघच हा एकच विचार सर्व शिक्षकांच्या मनामध्ये आहे आणि शिक्षकांच्या अडचणी, शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावण्यामध्ये शिक्षक संघ कधीही कमी पडत नाही हा विश्वास आमच्या पूर्वीच्या सर्व नेते मंडळींनी दिल्यामुळं आज संघाला जावली तालुक्यामध्ये चांगले दिवस आहेत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। आज या ठिकाणी जावली तालुका शिक्षक संघाचा मेळावा संपन्न होतोय आणि आज या ठिकाणी बामनोली विभाग जर पाहिला तर अतिशय दुर्गम भाग आहे, परंतु दुर्गम भागामध्ये नवनियुक्त झालेले शिक्षक यांना आधार देण्याचं काम खऱ्या अर्थानं आमचे सर्व सवंगडी, आमचे मित्र, आमचे जिल्ह्याचे नेतृत्व सन्माननीय मुळीक सर असतील, आमचे मार्गदर्शक भोसले सर असतील किंवा आमचे नवीन आता नवनियुक्त ज्यांच्यावरती जावली तालुका शिक्षक संघाची मदार दिलेली आहे, तालुक्याचे अध्यक्ष केलेले आहेत, असे आमचे मित्र तानाजी अंगोंडे सर, आम्ही सर्व मिळून बामनोली विभागाला जे झुकतं माप दिलेलं आहे याबद्दल सर्व तालुक्यातील ज्येष्ठ संघप्रेमींचं, ज्येष्ठ नेत्यांचं मनापासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो। आणि बामनोली विभाग नव्हे तर जावली तालुक्यातल्या प्रत्येक शिक्षकाच्या पाठीमागं अतिशय ताकदीनं उभं राहण्याचं काम आम्ही भविष्यामध्ये करणार आहोत आणि 100% जावली तालुका हा संघाचा बालेकिल्ला आहे आणि तो पुढे राहील यासाठी आम्ही तत्पर आणि कार्यतत्पर राहणार आहोत असं मी या ठिकाणी